भारत चीन सीमा व्यापार, पर्यटक व्हिसा, विमानसेवा लवकरच सुरू होणार. पंतप्रधान मोदी 31ला चीन दौऱ्यावर. या बातमीचे प्रायोजक RS मोगले, चाटीगल्ली, सोलापूर. मंगळवारी सायंकाळी वांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी चीनसोबत शांतता आणि सौहार्द राखण्यावर भर दिला. ते म्हणाले की दोन्ही देशांमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध जागतिक शांततेत महत्त्वाचे योगदान देतील. पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भाग घेतील. या दरम्यान ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील. सीमावादावर भारत चीनच्या विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेच्या 24व्या फेरीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. लिपुलेख खिंड, शिपकी ला खिंड आणि नाथू ला खिंड येथून सीमा व्यापार पुन्हा सुरू करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. भारत आणि चीन दरम्यान लवकरच थेट विमान उड्डाणे सुरू करण्याचा आणि नवीन हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करण्याचाही करार झाला. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सीमा वादावर चर्चेसाठी भारतात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. सीमा व्यवस्थापन कार्यगट, सीमेवर शांतता राखणे, तणाव कमी करण्याबाबत करार झाला. दोन्ही देश गुंतवणूक, व्यापार वाढवतील असेही ठरेल. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जरसह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.